या बातमीचे प्रायोजक आहेत सरगम कलेक्शन। रमजान निमित्त होलसेल पेक्षा स्वस्त ब्रँडेड शर्ट। आमचा पत्ता जगदंबा चौक, सोलापूर। माझे सर्व अधिकारी, अंमलदार बंधू बहिणींनो, पत्रकार, मध्यवर्ती समितीच्या विश्वस्त समिती दोन्ही बाजूच्या आणि अध्यक्ष श्री पृथ्वी सर्वदे, श्री विकी शेंडगे, उपस्थित सर्व मार्गदर्शक मंडळाचे सदस्य आणि अपशांतता समितीचे सदस्य, सर्व पत्रकार बंधू, सर्वांना नमस्कार। आणि माझा तरुण मित्र, गुड इव्हनिंग। हे माझं जे आहे ते आज दुपारी विचार करताना आता सर्व गोष्टींना माहिती आहे, यांनी वर्षानुवर्ष केलेल्या आहेत आणि मी मागच्या वर्षी माझ्यासाठी पहिल्यांदा होतो सोलापूर शहरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती, त्यामुळे काही गोष्ट चर्चा करावं लागला। त्यामुळे मला असं वाटलं होतं यावर्षी मला बोलायला काही गरजच नाहीये, फक्त शुभेच्छा देऊ म्हणून। पण जशा सिटी इंजिनियर मॅडमनी सांगितलं, कॉर्पोरेशनसाठी 27 मुद्दा नोंद करून घेतलेले आहे म्हणून आम्हालाही पान भरलेलं आहे। पण एकही मुद्दा मी वारंवार लिहिलेला आहे। आपण सर्व जवळपास 2 तास झालेला आहे, आपण बसलेला आहे। आपण आपलं परवानगी आहेत आणि पेशन्स असलं तर मी एक 10 मिनिट घेतो, अदरवाईज शुभेच्छा म्हणून संपवायचे। मातोश्री रामाई आंबेडकर जयंती निमित्त आता चर्चा झालं, माझं विनंती आहे त्याबद्दल पुन्हा चर्चा करू नये। काल पण आंबेडकर जयंतीचे रामनवमीचे निमित्त काही लोक आलं यादी घेऊन, आम्ही सरसकट कोणाला एंटरटेन केलं नाही। आता हे नवीन उदाहरण नको मला, आणि आपल्याकडून जे सहकार्य लाभलं त्याबद्दल मी आवर्जून उल्लेख करणार आहे। राजाभाऊ सर्वदे असो आणि त्यांचे जे विश्वस्त समितीचे सर्व लोक आलं होतं हे रामाई आंबेडकर जयंती निमित्त जे मिरवणूक होतं त्या दरम्यान, त्यांना मी असं आणि आपल्यापैकी काही लोक पोलीस आयुक्तांनी आदेश दिले किंवा पोलीस प्रशासनाने आदेश दिले। ते आता असा जेव्हा संवाद आमच्या चालू आहे तेव्हा आदेश नाही आहे, ते एकमेकांना सूचना आहे, विनंती आहे। ते आदेश वेगळा आहे, त्याचा आदेश लेवल पर्यंत पोहोचणार नाही असं माझ्या अपेक्षा आहे, आशा आहे। आणि तेव्हा मी हेच विनंती केलं होतं की हॉस्पिटल एरियाज जे आहेत तिथं आवाज कमी करू, आम्ही शक्य असतं तर बंद करू म्हणून त्यांनी करूनही दाखवलेलं आहे। त्याबद्दल सर्व आंबेडकर प्रेमींना आभारी आहे। आणि कालचं उदाहरण आहे, रामनवमीची जयंती आहे आणि जे भगवान मस्जिद जे आहे ते सर्वात सेन्सिटिव्ह एरिया आहे रामनवमीच्या दृष्टीने, आणि मागच्या तिकडच्या हिस्ट्री पण आहे। काल जयंतीच्या आयोजकांनी, त्या पर्टिक्युलर मंडळाच्या आयोजकांनी त्या भागात एक 50 मीटरसाठी फक्त त्यांनी पूर्णपणे डीजे बंद केलं, आवाज बंद केलं। आणि आपल्यापैकी काही जण तिथं असलं तर आश्चर्य वाटलं असेल, अगदी 3 ते 4 मिनिटात पूर्ण पास झाला। म्हणजे अशा एक तणावाचं वातावरण होतं अगोदर, आणि अगदी 3 ते 4 मिनिटात पास झाला। तिकडं पास झाल्यानंतर त्यांनी वाजवलं आणि ते तिकडून सरळ शिवाजी महाराज पुतळापर्यंत आलं, तिथं त्यांचं वाजवत होतं। तरी आम्ही मस्जिद समोरच होतो, आवाज एवढा छान होतं, एक बेसच होतं। सो असं काही त्यांनी आम्ही जे सूचना दिलं होतं किंवा विनंती केलं होतं ते त्यांनी मान्य केलं आणि त्या भागात बंद केलं। त्यामुळे कुठल्याही प्रकारचा तणाव नसताना इतर समाजांच्या किंवा इतर दरम्यानच्या त्रास न देता किंवा कुठलाही वादविवाद होण्याच्या संधी न देता त्यांचं सण जे आहे ते त्यांच्या पद्धतीने साजरा केलं, आनंदाने साजरा केला। इतरांना त्रास नव्हतं किंवा पोलिसांना नवीन कामात नाही लावले। सो अशा काही उदाहरणे आहेत। आणि मी मागच्या वर्षी पण ते नवीन पिढी आहे, आपण गुगल करू शकेल, पाळदी म्हणून गाव आहे, 2023 एक कम्युनल राईट झाला होता पाळदी, धरणगाव तालुका, जळगावच्या। कशामुळे झालं काय आपण एकदा बघून घेऊ, मी काही जास्ती डिटेल म्हणणार नाही।
आणि ते आपलं काही मित्रांनी सांगितलं 14 तारीखचे जे सायंकाळीचे कार्यक्रम आहेत ते शांततेने करूया, चांगल्या पद्धतीने करूया. आणि जे 20 तारीखचे 12 वाजतापर्यंत परवानगी आहे ते ग्रांटेड आहेत. त्यासाठी मध्यवर्तींनी आपलं संत शिवेजी पण आलो होतो, सरस्वतीजी पण आलो होतो, त्यांच्या पत्रिकाही दिलेल्या आहेत दोन्ही अध्यक्षांनी. पण गरजच नाहीये. ते 20 तारीखला 12 वाजतापर्यंत परवानगी आहेत. ते 14 तारीखला आपला आता आहे ते आम्ही ट्रान्सफर करून घेतो, त्यामुळे त्यात काही विषयच नाही. डॉक्युमेंट्स आणि जर काही ID कार्ड मागितलं, आधार कार्ड मागितलं म्हणतात, ते एवढं सोपं गोष्ट आहे. आपण सर्व टेक्नोसावी आहे, व्हॉट्सअपवर मागून घ्या, काही प्रॉब्लेम नाही. आता काय गरज पडणार नाही, पण गरज पडलं तर कोणाला जाऊन विचारायची, गाडी कोणाची आहे, ड्रायव्हर कोण होतं, आणि ते आपल्याला देत नाही, ते घाबरतात असं म्हटलं तर ते आपल्यावर विश्वास नाहीये असा अर्थ आहे. म्हणजे हे मंडलवाले येऊन गाडी मागतात, काहीतरी लफडा करणारे, नंतर मला पोलीस समोर जावं लागेल, अशा त्यांच्या मनात भीती आहे. त्यांच्या मनात विश्वास येऊ द्या. आपलं मंडळाचे सर्व कार्यकर्ते आणि पदाधिकारी सज्जन लोक आहे, अशा कुठल्याही परिस्थिती येऊ देणार नाही. ते गरीब ट्रॅक्टरवाल्यांना किंवा ड्रायव्हरला पोलीस स्टेशनला येऊन अडकण्याच्या वेळ येणार नाही. ते विश्वास आपण द्या. लाईटच्या बद्दल मेहता साहेबांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे काय शक्य आहे, काय शक्य नाहीये. म्हणून जे शक्य नाही त्यांनी म्हटलेलं आहे, त्याचं कारण पण साहेबांनी क्लिअर सांगितलेलं आहे. प्रायोरिटी आमच्या सेफ्टी आहे. आपलं देखावाच्या उंची जी आहे ते आपलं वायरिंग पेक्षा जास्ती असलं तर लाईट बंद करून वायरिंग काढून घेणे आवश्यकता असेल. आणि आपलं बहुतांश मंडळ आपलं स्वतःचे फ्लडलाईट्स वापरतात, तर त्यामुळे पूर्णपणे अंधेरी झालं अशा परिस्थिती होणार नाहीये. तरी आपण जे सूचना दिलेले जे पोलीस रिलेटेड आहे, त्याच्या फॉर एक्झाम्पल ते फॉरेस्ट भागाचे जे उल्लेख केलेले आपण, ते नक्की आम्ही तिकडे काही टेम्पररी आजच्या गल्लीला लाइटिंग अरेंजमेंट करून अशा काही इलिगल ऍक्टिव्हिटीज तिकडे चालणार नाही, त्याबद्दल आम्ही काळजी घेतो. ते आपण हायलाइट करून दिले त्याबद्दल धन्यवाद. जे रेल्वे टूल बद्दलचे विषय जे आहेत ते मी चर्चा केलेले आहे ऑलरेडी DRM साहेबांना. आम्हालाही कॉम्प्लिकेशन्स कमी करण्यासाठी ते एक दिवस आम्ही साठी तुम्ही उघडलं तर ऐका, ताली वाजत नाही. आमच्याही इच्छा अशा आहे, एक दिवस साठी तुम्ही ते जे बॅरियर आहे ते काढलं तर आपल्याला एक लाईनात ते शिस्तीत लाईनला लावणार आहे आणि नेहमीप्रमाणे होईल. आता यामुळे आम्हाला आता नवीन कुठे प्लॅनिंग करायची आणि या जे वाहन इथं वाढणार आहे त्याचं कॉम्पन्सेशन दुसरी बाजूला टाइम कमी पडेल, त्या गोष्टीनुसार चर्चा केलं होतं. पण साहेबांचे जे मत आहे ते क्लिअर कट अशा आहे. राजकुमार साहेब खूप सिनियर आहे, 94 बॅचचे अधिकारी आहे. एक दिवस असो किंवा 1 तास असो, लोकांच्या जे भावना आहे आम्ही समजून घेतो, पण काही दुर्घटना घडलं तर खूप मोठा प्रतिक्रिया होईल, ते कोणी त्यानंतर बॅलन्स करू शकत नाही. आता गुजरातलं जे एक उदाहरण झालं होतं ना, एक जे ब्रिज होतं ते पडलं, खूप लोकांच्या निधनी झालं होतं. त्याच्या परिस्थितीत ते डिसिजन घेताना डोळे बंद करून ते सेफ्टी प्रायोरिटीला येत आहे आणि ते अशा कारण दाखवून त्यांनी ते पाळायची आणि नवीन बांधकाम करायची, म्हणूनच त्यांनी ऑलरेडी पेपरवर्क केले. आता उर्वरित मुद्दा एवढाच आहे, पाडायची म्हणून निर्णय घेतला तर लवकर करते का? आता ते जवळपास 1 वर्ष पूर्ण झालेलं आहे, ते फक्त बॅरियर लावून ठेवलेलं आहे, त्याचा नको पाहिजे. अशा मोठ्या डिपार्टमेंट आहे, आम्ही मध्ये काय कायदा सुव्यवस्था होऊ देणार नाही असं अपेक्षा आहे. ठीक, आता त्यांचे जे मत आहे ते बजेटरी अलोकेशनची तर गोष्ट ते एक्सप्लेन करतात, पण आपल्यासाठी यावेळी बया चौक पासून FCPS पर्यंतचे जे रोड आहे तिथं लावून घेऊ आम्ही डेकोरेशनच्या गाडीचे जे देखावा करायची किंवा गाडी जे वाहन तयारी करायची ते त्या रोडने तयार करून ठेवू आम्ही. 19 तारीख रात्री किंवा 19 तारीख दुपारीपासूनच तुम्हाला लागेल ते करून द्या. त्यानुसार आम्ही वाहतुकीच्या अरेंजमेंट आणि इतर गोष्टी ज्या आहेत ते पोलीस प्रशासनाकडून आपल्याला करून देण्यात येईल.
तो आता जे बॅरियर काढणार आहे का हे प्रश्न आता 99% नाही होणार आहे. आता आम्ही करू, चर्चा करू, बघूया, हे करून आता कोणाला दिशाभूल करणे योग्य नाहीये. आपणही प्रयत्न करा. त्या टाइमला काही झालं नाही, मी माझं कॉम्प्लिकेशन कमी करण्यासाठीच मी लढतो. माझं प्रायोरिटी आता नवीन एक रोड मोकळा करून द्यायची, तिथं वाहन डेकोरेशन करायचे. आता याचा परिणाम असा होईल, हे गाडी फिरून येताना या रोडनी आम्हाला जसं भाऊनी उल्लेख केलं होतं, पाक चौकात एका रोडमध्ये जास्ती लोड असणार आहे, त्या बाजूने 2 गाडी सोडा, इथून एक मंडल सोडा, इथून एक मंडल सोडा, असं आम्हाला रिव्हर करावं लागेल. सो ते परिस्थितीनुसार आम्ही करू. पुढचा मुद्दा आहे, आपण जे मिरवणूक मार्ग जे आहे ते पूर्णपणे मोकळा करून देणार आहे पूर्ण प्रशासन आपल्यासाठी, पोलीस असो, कॉर्पोरेशन डिपार्टमेंट असो. हे पूर्ण मार्ग तुम्हाला जे मोकळा करून दिलेले आहेत ते कितपत आम्ही पॉझिटिव्हली वापरायची, मॅक्सिमम वापरायची, ते आपला रेस्पॉन्सिबिलिटी आहे, म्हणजे मंडळाची रेस्पॉन्सिबिलिटी आहे. एखादी मंडळ गाडी तयार न करता किंवा तयार झालेल्या गाडी जरा रोडच्या मध्य भागात लावून ड्रायव्हर गायब झालं तर जे मागे गाडी आहेत त्यांना तयार आहे, ते जायला इच्छुक आहेत, त्यांचे कार्यकर्ते तयार आहेत, ते जाऊ शकत नाही. मागच्या वेळी पण हे प्रश्न आला होता. तुम्हाला गाडी साईडला सोडून लांबायची असेल तर एकदम साईडला सोडा, आणखी एक गाडी समोर यायला जागा सोडून तुम्ही जा. अदरवाईज तुम्ही तयार झाला, गाडी काढा, पुढे जात राहिलं तेव्हा हे काही तुम्ही तुमच्या समाजाच्या आंबेडकर प्रेमीचे जे वेळ आहे ते तुम्ही चोरी करत आहे. त्यांचा हक्क आहे बाबासाहेबांची जयंती साजरा करण्याचा, ते हक्क तुम्ही चिन्हणार. एक गोष्ट तर ते स्पीकरच्या असो किंवा यासारखा जे काम होत आहे त्यात मला एकदम मराठीत ट्रान्सलेशन आय डोंट नो, मी अंग्रेजीच पहिले सांगतो आणि मराठीत ट्रान्सलेट करायचा प्रयत्न करतो. बाबासाहेब सोसायटी बद्दल त्यांनी सांगताना अनिहिलेशन ऑफ कास्ट जे पुस्तक जे आहे ते आपण वाचलं असेल तर आपल्याला कळेल. कास्ट सिस्टम बद्दल ते म्हणतात, ते कुठलाही एक ठराविक समाज बद्दल बाबासाहेब हे चुकीचे समाज आहे किंवा यांच्यामुळे प्रॉब्लेम आहे असं म्हणत नाही. ते कास्ट सिस्टम बद्दल काय म्हणतात, असेंडिंग सेन्स ऑफ रेफरन्स आणि डिसेंडिंग सेन्स ऑफ कंटेम्प्ट. हे वाक्य जे आहे महत्वाचे. असेंडिंग सेन्स ऑफ रेफरन्स, माझ्या वरचे जे काही जात आहे अशा ते ग्रहित करतात, त्यांच्यासाठी जास्ती नमस्कार करावा लागतो, म्हणजे रेफरन्स. आणि जे कालचे आहे डिसेंडिंग सेन्स ऑफ कंटेम्प्ट, म्हणजे XYZ समाज आहे ते आता एका गावामध्ये ते मोठा समाज आहे असं ग्रहित करून घेतलं तरी दुसरे जे त्यांच्यापेक्षा वरच्या स्टेटसचे आहे असं बघितलं तर यांच्यावर कंटेम्प्ट आहे. हे तुम्ही माझ्या समोर जुता घालायची नाही, माझ्या गल्लीत तुम्ही यायची नाही, इथून पाणी प्यायची नाही, हे फक्त ठराविक एका समाजाला नाहीये. आता ब्रिटिशनी जे सर्व समाज एक शेड्यूल टाकलं आणि शेड्यूल कास्ट म्हणून नाव दिलं, ते शेड्यूल कास्ट म्हणजे सर्व एक आहे का? आपण इथं सर्व जमलेलं आहे आंबेडकर प्रेमी म्हणून, पण नाही आहे. आपण लग्नाला बघा, हे वर आहे, हे काली आहे, यांच्यासोबत आम्ही घेणदेण करणार नाही, यांच्यासोबत आम्ही खाणपिणे करणार नाही, हे आहे ना. आणि हेच परिणाम आहे. माझं मंडळ मोठा आहे, मी तुमच्यापेक्षा जास्ती पैसे वाले आहे किंवा माझ्याकडे जास्ती कार्यकर्ते आहे. बाबासाहेब याच्याच विरुद्ध होतं, सर्व समान पाहिजे. त्या दिवशी माझ्याकडे खूप कार्यकर्ता आहे, माझा स्ट्रेंथ बघा म्हणून आम्ही काय निर्णय घेत आहे ना, ते आम्ही कशासाठी करत आहे? इतर समाजांना मेसेज आहे तुम्ही माझ्यापेक्षा कमी आहे. नाही हो, बाबासाहेब जे लिहून ठेवलेले आहे, जे विचार आम्हाला आमच्यासाठी दिलेला आहे, पूर्ण ह्युमॅनिटीसाठी दिलेला आहे, म्हणजे दलित समाजाच्या किंवा बौद्ध समाजासाठी दिलेले नाही. आणि ते असा उल्लेखच करत नाही. आणि ते शब्द तुम्ही जे यंगस्टर्स आहे आपल्यासाठी सांगतो, अनहिलेशन जे शब्द जे आहे ना, म्हणजे असा नष्ट करायचे, ते राहिलंच नाही पाहिजे. अनहिलेशन
कास्ट सिस्टमच्या अनिलेशन बद्दल पूर्ण पुस्तक आहे आणि यात ते जे मी सांगितलेले ते फक्त एसन्स आहे. ते सर्व गोष्टीवर ते फिक्स होत आहे. फक्त लग्न जोडायला नाही, जेवण करायला नाही, सर्व गोष्टींमध्ये ते मंडल समोर टाकण्यापासून आवाजांचे जे विषय आहेत त्यापासून सर्व ठिकाणी वर्चस्व दाखवण्यासाठी किंवा मी कंपॅरेटिव्हली तुमच्यापेक्षा मी मोठा आहे, तुम्ही माझ्यापेक्षा छोटा आहे, आता बघा आम्ही कसं करून दाखवणार, हे या विषयामध्ये जाणे योग्य नाहीये. भारताच्या मी तमिळनाडूतून आहे. भारताच्या अशा दोन नेते, मी पॉलिटिक्स किंवा राजकारण बद्दल म्हणत नाही, व्यक्तिमत्व म्हणून मी सांगतो. एक डॉक्टर अण्णादुरै तमिळनाडूचे सीएम होतो आणि एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. त्यांच्यासाठी खूप मोठे मोठे टायटल्स दिलेले गेलेले आहे, पण मी फक्त डॉक्टर वापरतो, ते त्यांनी कमावलेले आहे. हे दोन व्यक्तिमत्व बघा, त्यांच्या सर्व पुतला अशा राहील. ते जे अधिकार जे आहे ना, त्यांच्या हातात जे दुसरी हातात पुस्तक आहे त्यामधून मिळालं. मी मागच्या वेळी पण सांगितलं, यावेळी सांगणार आहे, भविष्यात पण सांगणार आहे. ते समाजाला तुम्ही बोट दाखवण्याचे जे अधिकार आहे ना, ते शिक्षणमुळे मिळत आहे. पूर्ण फोकस आम्ही तिथं करू. आपल्याला काही गोष्ट नाही आवडेल, तुम्हाला वाटेल बूमर अंकल सारखा म्हणतो म्हणून, तशा नाहीये. तुम्ही पण माझ्या ठिकाणी यायला पाहिजे त्यासाठी बोलतो. असं काही मोठं बॅकग्राऊंड नाहीये, काही नाहीये. फक्त एक सिस्टम अवेलेबल आहे, तिथं रूल्स जे आहेत, ते खेळचे जे नियम जे आहेत ते ठराविक आहे. या समाजासाठी वेगळं आहे, या समाजासाठी वेगळं आहे, या राज्याचं वेगळं आहे, या राज्याचं वेगळं आहे, असं नाहीये. त्या सन्मान करून दिलेलं आहे ना डॉक्टर बाबासाहेब. त्यांच्या जयंतीच्या साजऱ्या करताना शांतता समितीत ताली वाजवत आहेत फक्त दहावीसाठी. किती कौतुकास्पद आहे आमच्यासाठी. सो ते एक मुद्दाच नाहीये. आता तुम्ही हेच आपला बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या काय शहरामध्ये 10 लावतात, तिथेही महाराष्ट्र पोलिसच्या आहे. काही ठिकाणी लावतच नाही, ते पारंपरिक वाद्य वापरतात. आता आम्ही पोलीस प्रशासनाने आदेश दिला, हे आम्ही तुमच्यासोबत संवाद साधतो. आता आपण कुठला मार्ग घ्यायची ते मुद्दा आहे. आणि आपल्यापैकी काही लोकांना मी अगोदर पण चर्चा केलेली आहे आणि तुम्हाला मी ओपनली सांगितलेलं आहे. हे जे 20 तारीख जे आहे, हे सोलापूर साठी एक लिटमस टेस्ट आहे. आता मातोश्री रमाई आंबेडकर जयंती असो, शिवजयंती, आपण सर्व छाताखाली आहेत, कोणी उभं राहायला गरज नाहीये. शिवजयंती असो, आता नूतन रामनवमी असो, सर्वांनी हे मानलेलं आहे. आणि शिवजयंतीला जे आवाज होतो आपण सर्वांनी ऐकलं असेल, काही कमी झालं नव्हतं. थँक्यू. आपलं डॉक्टरनी सांगितलेलं आहे, समाजाचा एकच दिवस आहे साजरा करायला, आत्ताच काही बंदी घालणे किंवा हे करू नये ते करू नये असं म्हणणे आमचं अजिबात उद्देश नाही आहे. आपण समजून घ्या. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती असा एक जयंती आहे, ऍटलिस्ट सोलापूर शहरानिमित्त सांगतो मी, पोलीस प्रशासनाच्या नजरातून
हे पर्टिक्युलर गाणं वाजवलं तर या समाजातून प्रॉब्लेम येणार आहे किंवा हे देखावा दाखवून त्यांच्याकडून तिकडे दगडफेक होणार आहे, अशा अजिबात प्रश्न नाहीये. सर्वांनी मानतात डॉक्टर बाबासाहेब बद्दल अँटोगनिझम कुठेही नाहीये. हे मिरवणूक या गल्लीत गेलं तर प्रश्न येणार आहे किंवा तिकडे जायची नाही, अशा अजिबात नाहीये. आता आम्हाला इतर मिरवणूक असलं तर आम्हाला हे सर्व गोष्ट बघावं लागतील. या राष्ट्रात गेलं तर फलाना धर्माच्या तिकडे एक बिल्डिंग आहे, तिकडे प्रॉब्लेम येणार आहे, ते आम्ही कव्हर करावं लागेल, इथं काही पडलं नाही पाहिजे, हे सर्व गोष्ट आहे. पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीला त्याचा प्रश्नच नाही. पण काही एक दोन इन्सिडेंट्स घडलेले आहेत ते बघितलं तर आपल्याच मध्ये मंडलनी भिडलेले आहे, ते नको. आपण आपल्यामध्येच लढून थर्ड पार्टीला फायदा देणार आहे, ते करू नये. सर्व मंडलचे जे कार्यकर्ता आहे, पदाधिकारी आहे, शेवटी दोन्ही बाजूवर गुन्हे होत आहेत. आता जे नागपूरला जे घटना घडलेल्या आहे, काही मोठं नुकसान झालं का असं बघितलं तर जे डाग लागलेलं आहे ना, ते आणखी 6 महिने 1 वर्षात ते रोटीन होईल. आणि आता तिकडच्या त्याच गलीला बघितलं तर नॉर्मलाइज झालेलं आहे. जे गाडी जाळलेलं आहे ते इन्शुरन्सला टाकणार आहे, FIR कॉपी दिलं तर नवीन गाडी घेणार आहे. पण नुकसान ज्यांचं आहे ना, जे 1200 युवकांवर आता गुन्हे दाखल झाला ना, त्यांच्या आहे. तेवढ्यापैकी किती जणांना कशासाठी ते हातात दगड घेऊन बाहेर आलं माहित पण नसेल. पण एकदा जे टप्पा लागलेला आहे, FIR ला नाव आलेलं आहे, ते एवढा लवकर जाणार नाही. ते आता त्यांच्या निकाल लागलेपर्यंत हे प्रॉब्लेम आहे. आणि जे आपण फॉरेन कंट्रीज व्हिजिट करणार आहे, काही लोक माझ्या समोर दिसत आहे, आपल्याला माहिती असेल विसा वगैरे अप्लाय करायचे असलं तर एवढा प्रश्न आहे, तुमच्यावर FIR कधी दर्ज झाला का, काही चार्जशीट झाला का, काही तुमच्या विरुद्ध वॉरंट पेंडिंग आहे का, हे सर्व गोष्ट आहे. आता आपलं पोरं इथं चांगला शिक्षण घेऊन इथं अधिकारी व्हावे आणि इतर देशात जाऊन काही चांगलं प्रोफेशन हातात घ्यायची म्हणजे हे छोटी गोष्ट आहे. 2 मंडलांचे वाद निर्माण झालं, तिकडे थोडा बहुत मारपीट झालं, पण एवढं तुमचं भविष्य अफेक्ट होणार आहे. तर हे लक्षात ठेवा. आम्ही साजरा करायची त्या दिवशी आता पूर्ण सोलापूर शहरचे जे मिरवणूक रूट जे आहे, मॅडम आता ऑस्ट्रेलियातून आलेलं आहे, ते पूर्ण रूट एक ओपन पब सारखा होणार आहे. एवढा आहे आणि जस्ट गो एन्जॉय. तिथे जाऊन भांडण करणे तर तुमच्या डोक्यावर तुम्ही स्वतः चला लेट मी नॉट कंटिन्यू. सो हे करू नये. आणि स्पीकर बद्दल जे मुद्दा आहे त्याबद्दल मी 1-2 मिनिटात सांगतो. आपल्यापैकी काही जणांनी, काही विश्वस्त मंडळाच्या सदस्यांनी सांगितलेलं आहे तुम्ही डेमो घ्या म्हणून. आता हे जे तुम्ही सांगितलेलं आहे हे एक अशा चॅलेंज आहे, निर्णय माझ्यातर्फे देण्यासाठी तुम्ही स्वतःहून दिलेले. आता कोण असा आहे परंतु तुम्ही आपण सांगा. हे 2 स्पीकर म्हणजे 2 बेस, क्लीन, प्रोफेशनल, नॉन डिजिटल असं काहीतरी नाव तुम्ही द्या. पण हे 2 बॉक्स लावू आम्ही, ते डेसिबल 75च्या खाली किंवा 75 इंडस्ट्रियल एरियाच्या आहे, बरोबर. 55च्या खालीच असणार असं कोणी अश्युरन्स देऊ शकेल का? आता तुम्ही आता मी सांगतो राजाभाऊ, मी डायरेक्ट सांगतो, आता मी तयार आहे. तुम्ही आता तुम्ही मला सांगितलं तुम्ही डेमो घ्या, मर्यादित आवाज असला तर परवानगी द्या म्हणून. आपण सर्व साक्षीदार आहे. आम्ही नक्की आपण जे सूचना दिलेल्या आहे आम्ही दोन्ही आजूबाजू ठेवून आम्ही कंपेअर करून घेऊ. आणि एक गोष्ट मी क्लॅरिफाय करतो, अशा जे 2 डब्बा होतो ते 1 डब्बा लागला तर मला काही इन्क्रीमेंट मिळणार नाही. आता 4 तास 8 तास तिथे एक स्पीकरच्या समोर पण उभं राहायची म्हणजे आम्ही कानात इयरप्लग्स लावूनच राहायला पाहिजे. त्याचा परिणाम माझे पोलीस बंधू जे आहे त्यांच्या हिअरिंग कॅपॅसिटीवर काय होणार आहे भगवान करू शकतो. सो
ते विषय नाहीये. आता 2 बेसचे 1 बेस केलं तर माझा मोठा अचीवमेंट आहे, माझा काहीच नाही. काय आहे हे जे ऍडमिनिस्ट्रेशन लोकांना माहिती आहे ते 2 वर्षात आमचं ट्रान्सफर आहे, हे माझं 2रे वर्ष आहे. आणि लॉ अँड ऑर्डर झालं तेव्हा मला कोणी विचारणार आहे काय घटना घडलं, कशासाठी घडलं. 2 बेसचे 1 बेस झालं तर मला कोणी विचारणार पण नाही, कोणी असा शाबाशी देणार नाही, काही नाही. मी आपल्यासाठी सांगतो, आपलं जे पोरं जे नाचतात ना त्यांच्यासाठी सांगतो. जे डीजे वाले आहे त्यांना तुम्ही व्यवस्थित बघितलं तर ते स्पीकरच्या ऑपोजिट डायरेक्शनला बसणार आहे. म्हणजे स्पीकर त्या बाजूला असलं तर ते या बाजूला बसणार आहे, इयरफोन आहे आणि त्यांचे हेडफोन्स आहे. त्यांचे हेडफोन्सचे आवाज त्यांना जेवढं गरज आहे तेवढंच लावणार आहे. आणि ते प्रॉपर बफर्ड हेडफोन्स ते वापरतात. त्यांना तुम्ही स्पीकरच्या समोर बसवलं तर ते आवाज वाढवणार नाहीये. स्पीकरच्या समोर नाचणारे आमच्या गरीब पोरं आहे ना त्यांच्यासाठी सांगतो. आणि जे रस्त्याचे हॉस्पिटल जे लोक लेगलेले आहे ना त्यांच्यासाठी सांगतो. पोलिसला आम्हाला हे साईन करावंच लागते. आणि somebody was saying, सर आमच्या एकच मिरवणूक आहे, तुम्ही आमच्यासाठी कसं म्हणता ना, आपल्यासाठीच नाही. जे शेवटी गरीब पोरं नाचतात ना ते शिवजयंती असो, गणपती मंडळच्या असो, दुर्गा मंडळच्या असो, सर्वांसाठी सांगतो. सो दॅट आपण कन्सिडर करू. आणि आता जे आतापर्यंत सर्वांनी ऐकलेलं आहे आणि मातोश्री रमाबाई आंबेडकर जयंतीच्या लोकांनी आदर्श निर्माण करून दिलेला आहे, ते डॉक्टर बाबासाहेब जयंती निमित्त ते त्याचं उल्लंघन होणार नाही अशा आमच्या अपेक्षा आहे. तुम्ही आदर्श करून दाखवला त्याच बेसिसवर शिवजयंतीचे जे लोक आहे असं काही कमी आहे का? जे मिरवणूक मंडळ जे आयोजक लोक आहेत त्यांना बसवून हेच दाखवलं. बघ आता 1 महिने पहिले मातोश्री रमाई आंबेडकर जयंती झालं, त्यात त्यांनी करून दाखवलेलं हे शक्य आहे. आणि सर्व कार्यकर्ते खुश होतो, कोणी आवाज कमी म्हणून ओरडून गेलं नाही, खुश होतो. सर्वांनाही खुश करू. सो आपण सांगितल्याप्रमाणे आय थिंक दोन्ही मध्यवर्तीकडून 3-3, 4-4 लोक घ्या. त्यांची जे क्लीन उजालावाला जे स्पीकर म्हणतात ते काय क्लीन स्पीकर. सो हे ते आम्ही बघू आणि स्थानिक ठाणेदाराकडून एक डेसिबल मीटर आणून ठेवू. आणि आय अंडरस्टँड 75 वेगळं गोष्ट आहे, पण नॉर्मल बघू आम्ही काय आहे. ठीक आहे. आता मी अगोदरही म्हटलं जे स्पीकर बद्दल मुद्दा आला फक्त ताली बजाना के लिए इतना लोग आहे. आणि शेवटचे 2 मुद्दा आहे. जे मंडळांचे जे मान सन्मान बद्दलचे विषय होतो, आता आम्ही ठरवू जे काही कंडिशन्स राहील ते आम्ही 13 एप्रिल पर्यंत लेटेस्ट फॉर्म्युलेट ते करून एक टीम तयार करू जे जज करणार आहे. त्यात पोलिसांचे पण काही प्रतिनिधी असणार आहे, जास्तीत जास्त प्रतिनिधी आपल्याकडून इतर समाजाकडून पण पाहिजे तसा एक टीम तयार करू. काही वकील, प्रोफेसर, चलू अशा लोकांना करून. आणि गणपतीची जे सभा राहील तेव्हा आम्ही त्यांच्या बक्षीस वितरण ठेवू. ते 100% करून घेऊ. भाऊनी AI बद्दल सांगितलं होतं, आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा. आताच तुम्ही चेक करा गुगलचं जे फ्री आहे जेमिनाईचे, आता जे गुगल सर्च केलं तर इनडायरेक्टली जेमिनाईकडेच जाणार आहे. तुम्ही महाराष्ट्रात सर्वात चांगला आंबेडकर जयंती म्हणून विचार, त्यात 3 येत आहे. तिसरा आहे नागपूरच्या दीक्षाभूमीचे, दुसरा आहे मुंबईच्या चैतन्यभूमीचे. आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स सांगतात पहिला नंबर आहे महाराष्ट्राच्या सोलापूरचा. सिटी मध्ये भाई गवर्नमेंट ऑफिस में. सो हे जे आहे वर्षानुवर्ष जे करून दाखवलेले आहेत त्यामुळे आलेलं आहे. हे फक्त कोणाकडे मोठा आवाज आहे असं बघितलं तर दुसरी शहराचे नाव यायचे. ते कुठलं शहर आहे तुम्हाला माहिती?
तर टॉप 3 ला नाव पण नाहीये. समजून घ्या. आता त्या डॉक्टर बाबासाहेबांच्या विचाराबद्दल किती आपण गडबड आहे, किती तुमचे ग्रिप किती स्ट्रॉंग आहे, त्यामुळे हे नाव तुम्ही 1 नंबरला आणलेलं आहे आणि तसाच ठेवावे. आपलं कुठल्याही कृत्याने आता मी काही अशा धमकी द्यायची विषय नाहीये. आता तुम्ही 2 लावलं तर मी जप्त करून घेणार, गुन्हे दाखल करणार वगैरे. हे काही धमकी आहे क्या? हे मेरा रेग्युलर काम आहे. हे सर्व बाबा, दादा, काकू, काका, भाऊ हे सर्व नंतर आहे. आता शेवटी मी पोलीस ऑफिसर आहे. असं मला नवीन तुम्हाला कोणाला काही मी धमकी देतो किंवा तुम्ही हे केलं तर असं करणार आहे असं वॉर्निंग करायला गरजच नाहीये. तुम्हालाही माहिती आहे जे परवानगीला अटी दिलेल्या आहेत ते उल्लंघन झालं तर गुन्हे दाखल होणारच. सो दॅट इज अ डिफरंट थिंग आहे. त्या मुद्द्यावर आम्ही जाऊच नाही. जे आपण इथं एवढा मुद्दा सांगितलेला आहे ते आम्ही सर्व एकत्र बसून बुद्धांनी सांगितलेलं आहे मिडल पाथ. बघू मी असंच माझ्या डीसीपी साहेबांना बोलत होतो. त्या म्हणतात 2 बेस, आम्ही म्हणतो 1 बेस. आता बुद्धांनी मार्ग काढला म्हणून 1.5 बेस काय आहे का? असा हे जे हसी खुशीच्या वातावरणात चालू आहे तसंच आम्ही जयंतीच्या मिरवणूकपर्यंत आम्ही असंच करूया. हे 100% होणार आहे. आपल्याकडून मला 100% सहकार्य मिळणार हे मला खात्री आहे. आता काही लोकांना काय बोलावं लागेल, त्यांच्या पण मजबुरी आहे ना, पण 100% सहकार्य मला आंबेडकर प्रेमींनी देणार आहे. सोलापूर पोलीस प्रशासन तुमच्या मिरवणुकीला, आमच्या मिरवणुकीला मागच्या वर्षीपेक्षा बेटर फॅसिलिटेट कशा करायची यावरच आमचं फोकस राहील. आम्ही येऊन कोण 2 लावलेला आहे किंवा कोण असा स्पीकर लपून चुकून ठेवलेला आहे हे बघणे परिस्थिती तुम्ही आणणार नाही हे मला खात्री आहे. मागच्या वर्षीपेक्षा तुम्हाला बेटर फॅसिलिटेट करू आणि आपण सर्वांनी मिळून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती हसी खुशीने चांगल्या पद्धतीने साजरा करू आणि महाराष्ट्रात 1 नंबर सोलापूरच राहणार आहे यासाठी आपण सर्वांनी मिळून निर्णय घेऊ. थँक्यू. जय हिंद, जय महाराष्ट्र. सोलापूर शहरातील सुप्रसिद्ध हॉस्पिटल म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मागील अनेक वर्षापासून सेवा बजावत आहे. 24 तास इमर्जन्सी सर्व्हिस, मॉडर्न टेक्नॉलॉजी, अनुभवी डॉक्टर्स तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञान सुविधांनी सुसज्ज स्त्रीरोग प्रसूती विभाग, ऑर्थोपेडिक विभाग, मेडिकल विभाग आणि इतर एकमेव नाव म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल. पत्ता गणेशपेठ शॉपिंग सेंटर, मंगळवार बाजार, सोलापूर. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.